लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीनं आज शाहू समाधीस्थळ येथे आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले। आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। दिल्लीतील संसद भवन ते निवडणूक आयोग मुख्यालय मोर्चा दरम्यान राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते शरद पवार, सरचिटणीस प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली होती। बिहारमधील मतदार यादी पडताळणी आणि बनावट मतदारांच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप करत हे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं होतं। त्याच निषेधार्थ आज कोल्हापुरात आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले। राहुल गांधी यांनी निवडणुकीतील घोटाळ्यांबाबत ठोस पुरावे सादर केल्यानंतर निवडणूक आयोगाने उत्तर देणे अपेक्षित होते, मात्र आयोगाकडून कोणतेही स्पष्टीकरण दिले गेले नाही। भाजपकडून या विषयावर चालढकल होत असल्याचा आरोप आमदार जयंत आसगावकर यांनी केला। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी भाजप सत्तेच्या माध्यमातून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे। लोकशाही वाचवण्यासाठीच हे आंदोलन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, भारती पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आर.के. पवार, अनिल घाटगे, गणेश जाधव, आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, दिलीप पोवार, उदय नारकर, चंद्रकांत यादव, भाई बाबूराव कदम, माजी नगरसेवक ईश्वर परमार, दुर्वास कदम यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।